नमस्कार, मी तृप्ती पालकर. आपण पाहताय न्यूज स्टेट आणि माझ्या सोबत आहे मी स्वाती. बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. महापरिषद खरं तर सुरू आहे, कारण महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जुन्या पेन्शन योजनेवरून वाद रंगलेला आहे. शिक्षक संघटना आणि कर्मचारी या मुद्द्यावरून आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. सरकारच्या भूमिकेविरोधामध्ये नाराजी पाहायला मिळते. याच विषयावरती आज न्यूज स्टेट महाराष्ट्रानं महापरिषदेचं आयोजन केलंय. औरंगाबाद, नाशिक, पुणे आणि नागपूर मधून आपण कर्मचाऱ्यांसोबत थेट संवाद साधणार आहोत. अगदी काही वेळापूर्वी आपण तृप्ती खरं तर औरंगाबादमधल्या कर्मचाऱ्यांचं सगळं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे. जुन्या पेन्शनच्या मुद्द्यावर कर्मचारी आक्रमक झालेले आहेत. लाखो कर्मचारी संपावर जात आहेत. राजकारणाला आता खरं तर वेग येणार आहे, पण राजकीय नेते जे आहेत त्यांच्याकडून मात्र थंड प्रतिसाद मिळतोय आणि तीच सगळी भावना व्यक्त होते. पुण्याला देखील आपण जाणार आहोत. तृप्ती, नक्की 14 मार्चला हा संप पुकारण्यात येणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे. मात्र तत्पूर्वी उपमुख्यमंत्र्यांनी आवाहन केलेलं आहे की चर्चेला या. मात्र शिक्षक चर्चा करण्याच्या तयारीत नाहीयेत. आणि याच मुद्द्यावरती पुन्हा एकदा आपण आता पुण्यामध्ये जाऊयात. थेट पुण्यामध्ये जे शिक्षक कर्मचारी आहेत ते सध्या माझे सहकारी अश्विनी सातो डोके यांच्या सोबत उपस्थित आहेत. अश्विनी, उपमुख्यमंत्र्यांनी चर्चेचं आवाहन केलंय, मात्र तरी देखील कर्मचारी मात्र आक्रमक भूमिकेत आहेत. तुझ्या सोबत जे शिक्षक आहेत त्यांच्या काय नेमक्या प्रतिक्रिया आहेत, भावना आहेत? तृप्ती, माझ्यासोबत पुण्यातले शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आहेत. 14 मार्चला संपावरती जाण्याचा इशारा जो आहे तो या सर्वांनी दिलेला आहे. त्यांची मागणी एकच आहे, जुनी पेन्शन योजना जी आहे ती लागू करण्यात यावी, चर्चेला या, असं आवाहन जे आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. आणि त्याच वेळी ते असंही म्हणालेत की जर जुनी पेन्शन पुन्हा लागू केली तर राज्याच्या तिजोरीवरती बोजा पडेल. तुमची काय भूमिका आहे? एकूणच आम्ही गेल्या अनेक दिवसापासून पाहतोय सरकारमधल्या या राज्यकर्त्यांना, या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करायची नाही आहे. आणि याचा विरोधाभास मात्र असा दिसतोय की 5 वर्ष आमदार झाल्यानंतर त्या आमदारांना 5 वर्षात लगेच पेन्शन मिळते, खासदार झाल्यानंतर दुसरी वेगळी पेन्शन मिळते, आणि कर्मचारी मात्र 25 वर्ष 30 वर्ष इमानी इतबारी सेवा करतोय आणि त्याला मात्र या जुन्या पेन्शनपासून वंचित ठेवलं जातं आहे. आणि मग अशा प्रकारे प्रत्येक अधिवेशनामध्ये काहीतरी गोलगोल उत्तर द्यायचं. नागपूरच्या त्या ठिकाणी हिवाळी अधिवेशनामध्ये देखील असंच सांगितलं. सुरुवातीला सांगितलं की पेन्शन देता येणार नाही, आणि नंतर निवडणुकीमध्ये मात्र लगेच विधान परिषदेच्या सांगण्यात आलं की आम्हीच ही जुनी पेन्शन योजना देऊ शकतो. आता त्याच प्रकारे आजच्या या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये देखील अशाच प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची उत्तरं देण्याचं काम सुरू आहे. पण काय फरक पडतोय जुनी पेन्शन आणि नवी पेन्शन याच्यामध्ये? काय फरक पडतोय? किती आर्थिक नुकसान होतंय? आणि नेमकं तुमचं म्हणणं काय? जुन्या पेन्शन योजनेत आणि नवीन पेन्शन योजनेत जो फरक आहे तो, नवीन पेन्शन योजना ही मार्केटवर आधारित असल्यामुळं मार्केट ज्यावेळेस खाली जाईल त्यावेळेस खऱ्या अर्थानं पेन्शनचा जो भाग आहे तो कमी मिळेल. आणि जुनी पेन्शन जी योजना होती शेवटच्या वेतनाच्या 50%, म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याला 60,000 पगार असेल तर 30,000 मिळायची. परंतु मागच्या 1-1.5 वर्षामध्ये काय नवीन पेन्शनमध्ये जे रिटायर झालेले कर्मचारी आहेत त्यांची जर पेन्शन आता मंजूर झालेली बघितली तर कुठं 814 रुपये, 914 रुपये, 1300 रुपये हा मुख्यत्व फरक आहे. आणि जो तुम्ही आता म्हणाला होतात की चर्चेला आव्हान केलं आहे, माननीय उपमुख्यमंत्र्यांनी चर्चेला आव्हान केलं आहे, परंतु ते स्वतःबरोबर नाही, ज्यांच्याकडे अधिकारच नाहीत त्यांच्यासोबत चर्चेचं निमंत्रण सोमवारी 13 तारखेला दिलेलं आहे. खऱ्या अर्थानं ज्यांच्याकडे अधिकार आहे त्यांच्यासोबत चर्चा होणं अपेक्षित आहे. परंतु आमचं असं म्हणणं आहे, चर्चा आता अनेक वेळा झाल्या. मागच्या 5 वर्षात माननीय उपमुख्यमंत्री जे मुख्यमंत्री होते त्यांनीच खऱ्या अर्थानं त्यावेळेस समिती नेमली होती. त्या समितीला सुद्धा 5-7 वर्ष झाली. समिती नेमली, समितीचा अहवाल गेला, चर्चा झाल्या. आता चर्चा आम्हाला नकोच आहे. आम्हाला फक्त आता शासनानं घोषणा करावी तरच आम्ही खऱ्या अर्थानं ह्या बेमुदत पुकारलेल्या संपापासून मागं हटू, अन्यथा हटणार नाही. मागे हटणार नाही म्हणतात, पण दुसरीकडे सरकार असं म्हणतंय की जर जुनी पेन्शन योजना पुन्हा एकदा लागू केली तर शासनाच्या तिजोरीवरती खूप मोठा आर्थिक बोजा पडेल. हे परवडणारं नाही आहे, तर तुम्ही कुठेतरी सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे? शासनाने या बाबतीत सर्वप्रथम उत्पन्नाचा स्रोत निर्माण करावा, अनावश्यक खर्चाला आळा घालावा आणि अर्थसंकल्पात कशी तरतूद करता येईल याचा विचार करावा. आणि लोकांना शासन हे सर्वसामान्य घटकांना न्याय देणारं शासन असतं. मग आम्ही सुद्धा कर्मचारी शासनाचाच एक भाग आहोत. शासनाच्या विविध योजना कर्मचाऱ्यांच्या, शासनाच्या तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवणारा घटक आहे. हा सगळा घटक काम करणारा हा अगदी त्याच्या भावी जीवनामध्ये पूर्ण क्षमतेने त्याची जेवढी तारुण्याचा
भाग असतो, त्याचा जो कमावत्याचा जीवन असतं, ते सगळं जर शासनाच्या लोकांच्या सोयी ह्याच्यासाठी सेवेसाठी घालवत असेल आणि मग उतारवयात त्यांनी त्यासाठी काय करायचं त्याचा शासनाने विचार करावा. त्याची कुठंतरी शासनाने उतरावे म्हणून त्याच्या अर्थसंकल्पात तरतूद करावी. जर समजा अगदी पूर्वीपासून 2005पर्यंत शासन जर पेन्शन देऊ शकत होतं, मग आताच का नाही? किंवा इतर राज्य त्याची तरतूद करतात अर्थसंकल्पात, महाराष्ट्र शासनालाच का जमत नाही? याचा सुद्धा शासनाने थोडासा विचार करून आम्हा सर्व शासन सेवेत असणाऱ्या घटकांना न्याय मिळवून द्यावा, एवढीच आमची अपेक्षा आहे. तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर? कारण शासनानं त्यांची बाजू काय आहे ही स्पष्ट केलेली आणि त्यानंतर चर्चेला या असं आव्हान केलं आहे. मुळात शासनानं बाजू मांडताना असा विचार करते शासन की आम्ही देऊ शकत नाही का, तर कर्जाचा बोजा शासनावर पडणार आहे. पण मुळात आम्ही नागरिकशास्त्रामध्ये इतिहासामध्ये शिकवतो की 1 रुपया येतो कसा आणि 1 रुपया जातो कसा. आम्हालाही थोडं शिक्षकांना याच्याबद्दलची जाणीव आहे. आणि 21% आणि 11%, 21% पगारावर 11% पेन्शनवर आत्ता सध्या खर्च होतो आहे. पण असं भासवलं जाते की 70-80% खर्च होणार आहे, एवढा बोजा येईल आणि याचा सगळा भार आपल्या सगळ्या या ह्याच्यावर येणार आहे, सरकारवर येणार आहे. हे चुकीचं भासवलं जाते. आणि ज्यावेळी हा भासवलं जातं त्यावेळी मग सर्वसामान्य माणसाला सुद्धा असं वाटेल की पेन्शन नाही दिली पाहिजे. पण मुळात 34%च्या पुढं आपण जातच नाही. आणि या अलीकडच्या 10 वर्षामध्ये शासनानं कुठल्याही प्रकारची नवीन शिक्षक भरती केली नाही, कुठली भरती होत नाही. त्यामुळं बोजा वाढण्याचा काही प्रश्नच येत नाही, असं माझं सामान्य मत आहे. की ही जुनी पेन्शन योजना जर छत्तीसगड, राजस्थानसारखे राज्य देऊ शकतात तर महाराष्ट्रासारख्या सदन राज्याला देण्याला अडचण काय? महाराष्ट्रासारख्या सधन राज्याला ही पेन्शन जी आहे ती लागू करायला अडचण काय हा प्रश्न तुम्ही उपस्थित केलेला आहे. पण दुसरीकडे यातनं कुठंतरी एक सामंजस्याची भूमिका घेणं, मधली भूमिका घेणं ही आवश्यक आहे असं वाटत नाही का? का तुम्ही तुमच्या भूमिकेवरती ठाम राहणार आहात? असं मुळीच वाटत नाही मॅडम. त्याचं कारण असं आहे, मुळात महाराष्ट्र शासन सरांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र जे राज्य आहे देशात सर्वात सधन राज्य आहे आणि देशाला सर्वात 1 नंबरचा महसूल मिळवून देणारं राज्य आहे. मग जर जे खालच्या दर्जाचे जे कमी उत्पन्न गटाचे जे राज्य आहेत त्यांना जर ते परवडत असेल तर महाराष्ट्र शासनाला ते नक्कीच परवडलं पाहिजे. सरांनी सांगितलं तसं उत्पन्नाचे स्रोत त्यांनी वाढवले पाहिजेत. मुळात खर्च होतो आहे 60-70% खर्च होतो आहे, अशातला भाग नाही आहे, तो चुकीचं भासवलं जातं आहे. कारण 34-35% पुढं तो खर्च जात नाही. आणि माझं प्रामाणिक मत असं आहे, मुळात जी सरकारी यंत्रणा आहे, जे सरकारी कर्मचारी आहेत, मग ते मंत्रालय नसून राज्यातल्या वेगवेगळ्या खात्यातले कर्मचारी असोत, शासनाने जी ध्येयधोरणं नवीन निर्माण केली असतील किंवा कुठल्याही योजना निर्माण केली असतील ह्या जनतेच्या सेवेसाठी केलेल्या असतात. आणि जर जनतेच्या सेवेसाठी केलेल्या असतील तर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी हा कर्मचारी वर्ग खूप आवश्यक आहे. असं तर होऊ शकत नाही कर्मचारी वर्ग नसेल तर एकटा मंत्री राज्यात सर्व जनतेला सेवा पुरवू शकतो त्यांनी एक निर्माण केलेल्या धोरणाची, असं होऊ शकत नाही. त्यासाठी सरकारी कर्मचारी ह्या खूप आवश्यक आहे. मग तो जर ह्या यंत्रणा गोरगरिबापर्यंत किंवा जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी जर तो कर्मचारी आवश्यक असेल तर त्यांना पगार देणं आणि पेन्शन देणं ही शासनाची 100% जबाबदारी आहे. ही त्यांनी ती दिलीच शासनाची पाहिजे. जबाबदारी आहे. शासनानं ती जबाबदारी जी आहे ती पूर्ण पार पाडली पाहिजे. संपावरती जाण्याचा इशारा दिलेला आहे. पण दुसरीकडे शासन आव्हान करत आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आव्हान करत आहेत, चर्चेला या. आत्तापर्यंत अनेक चर्चा झाल्यात, आंदोलनं झालेली आहेत. आता या चर्चेतनं तोडगा निघेल असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे हा सगळ्यांचा हक्कच आहे, तर तो आम्हाला मिळाला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही या लढ्यामध्ये सहभागी होऊ. मलाही असं वाटतं की जुनी पेन्शन लोकांना मिळाली पाहिजे, कारण ती त्यांच्या म्हातारपणीची आधार येतो म्हातारपणाचा. त्यामुळे पेन्शन मिळावी असे माझे. पेन्शन मिळावी अशी जरी भूमिका असली तरी सरकारनं त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. मुख्यमंत्री एका जाहीर कार्यक्रमामध्ये कोकणामध्येच असं म्हणाले होते की आम्ही विचार करू जुनी पेन्शन लागू केल्यानंतर. मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलेले की हे शक्य नाही आहे, यातून आर्थिक बोजा जो आहे तो पडतोय. कसं पाहता, काय नेमकी आता भूमिका तुम्ही घेणार आहात? संपावरती जाणार, तोडगा निघेल असं वाटतं का? तोडगा निघेल. मुळातच शिक्षक हा प्रामाणिकपणे त्याच्या नोकरीच्या कालखंडात काम करत असतो आणि समाजाला दिशा देत असतो. तो एक प्रकारचा दीपस्तंभ आहे आणि त्यालाच जर दिशाहीन पेन्शन नाकारून करणार असेल तर हा संप तसा मागे घेतला जाणार नाही. पेन्शन मिळालीच पाहिजे. पेन्शन मिळालीच पाहिजे, पण सरकार जर मी पुन्हा एकदा शिक्षकांकडे जाते, कर्मचाऱ्यांकडे जाते. विक्रम काळे आता आपल्यासोबत होते. त्यांचं असं म्हणणं आहे आम्ही चर्चेला तयार आहोत, मात्र यातनं निर्णायक तोडगा जो आहे तो निघाला पाहिजे. तुम्ही म्हणताय की ही चर्चा करण्यामध्ये काही अर्थ नाही आहे, जुनी पेन्शन जी आहे ती खूप महत्त्वाची आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलं. मात्र हा प्रश्न सोडवण्यासाठी चर्चा करणं तर आवश्यक आहे. मागच्या अनुभवावरून आम्ही म्हणतोय की चर्चा करून काही उपयोग नाही. कारण मागे असाच अनेक वेळा प्रयत्न झाला
आणि केवळ चर्चाच झाली, अंमलबजावणी त्याच्या अनुषंगाने काही झालेली नाही. आणि आमचं मुळातच हे म्हणणं आहे, हा काही खर्च लगेचच या राज्यावरती पडत नाही आहे. हा खर्च हळूहळू टप्प्याटप्प्याने तो पडणार आहे. आणि मग जसं आपण उत्पन्नाचे स्रोत निर्माण करतो, जसं आता GSTच्या माध्यमातून असेल, करांच्या माध्यमातून असेल, अशा पद्धतीनं ही मूलभूत सेवा देणारे सगळे जर कर्मचारी असतील तर यांच्या पेन्शनसाठी भविष्यकालीन काही उपाययोजना या सरकारला करणं शक्य आहे. एकीकडं आत्ताचे मुख्यमंत्री सांगतात आम्हाला पैसा कमी पडत नाही, आम्ही कशालाही पैसा कमी पडू देणार नाही, आम्ही जनतेच्या सगळ्या हितासाठी काम करणारे लोक आहोत. आणि मग इथं कुठं गेलं जनतेचं हित? हे जर लाखो कर्मचारी आपल्या राज्यातली सेवा करत असेल, आपल्या राज्याचं नाव देशामध्ये उज्ज्वल करत असतील, तर मग या राज्यांच्या या कर्मचाऱ्यांच्या हितासाठी तुम्ही काय करणार आहात की नाही? पण काही दिवसांपूर्वी ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमधल्या ज्या जाहीर सभा आपण बघितल्या, त्या जाहीर सभांमध्ये फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे असतील, या दोघांनी आश्वासनं दिली होती. भले ना तर दावा केला होता जुनी पेन्शन आम्हीच देऊ शकतो. आणि आत्ता कालच्या अधिवेशनामध्ये मात्र त्यांनी आपला शब्द जो आहे तो फिरवल्याचं म्हणणं जे आहे अनेक शिक्षक व्यक्त करतायत. सरकार तुम्हाला फिरवतंय का किंवा तुमची फसवणूक करतंय का? गेल्या 5-10 वर्षामध्ये जे आंदोलन उभं राहिलं आहे ते आंदोलन पाहता आणि माननीय उपमुख्यमंत्री मागच्या 5 वर्षामध्ये मुख्यमंत्री असताना त्यांच्यासोबत अनेक वेळा ह्या विषयावर चर्चा झालेली आहे आणि परत चर्चा ह्या विषयावर करणं अपेक्षित नाही. आणि जसे शासन जे सांगतं आहे की आम्हाला जास्त खर्च बोजा पडेल, मुळात आज आम्ही सर्व्हिसला लागल्यानंतर मला 2042-46 साली मला पेन्शन लागणार आहे. परंतु सरकारच्या हे का लक्षात येत नाही की सरकार मला देताना पगार 90% देतं आहे आणि माझ्यातला 10% वाटा आणि सरकारमधला 14% वाटा, असं एकूण 24% वाटा जो मला 42 नंतर लागणार आहे तो आज द्यावा लागतो आहे राज्य शासनाला. आणि याच्या अगोदर जी काही GPF नावाची योजना होती त्याच्यामध्ये किमान 6% जास्तीत जास्त 10%पर्यंत हे राज्य सरकारला वापरता येत होते. आता सरकारला 42 नंतर लागणाऱ्या 14% आणि आमचे स्वतः कर्मचाऱ्यांचे 10% असे 24% आत्ताच मार्केटमध्ये गुंतवावे लागतात. आता कोविडसारख्या काळात जवळपास 1,80,000 माझ्या NPS अकाउंटमधून कमी झाले. मग हे कमी होत असताना आज सरकार 24% त्या पेन्शन स्कीममध्ये घालवत असताना याचा कुठं जरी तारतम्य ताळमेळ घातला तर अजिबात या सरकारवर बोजा पडणार नाही. असं वस्तुस्थिती असताना सुद्धा सातत्यानं जनतेमध्ये एक भ्रम निर्माण व्हावा की कर्मचाऱ्यांना जास्त पैसे द्यावे लागतात, ही बाब अतिशय आणि साप चुकीची आहे असं आमचं मत आहे. का तर अनेक वेळा सांगून झाले सरकारला, कारण एखादी योजना महाराष्ट्रामध्ये आज केंद्र सरकार जल जीवन योजनासारखी असली एवढी मोठी योजना राबवत असताना 1600, 1700 कोटी रुपये एका पुणे जिल्ह्याला देत असताना 1600-1700 कोटीमधले जर आमचे 85% पगाराला जाणार असतील तर योजना कुणाच्या जीवावर होती आहे? म्हणजे ह्याचाच अर्थ असा आहे की योजनेवरच खर्च केला जातो. ती योजना इम्प्लिमेंट करण्यासाठी जे काही कर्मचारी लागतो तो कर्मचारी गरजेचा आहे आणि त्याला जी सेवा द्यायची आहे. म्हणजेच कालच कपिल पाटील साहेब याच मुद्द्यावरती मी तुमच्याकडे येते की सरकार तुम्हाला फसवतंय असं तुम्हाला वाटतं का? तुमच्या 24% हिशोब जो आहे तो पण आतापर्यंत तुम्हाला आलेला नाहीये? अजिबात नाही. 24% हिशेब नाही. त्या जे आमच्या खात्यामध्ये जे NPS आमचे खाते उघडले त्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचं आम्हाला कोणत्याही प्रकारचं वार्षिक प्रपत्र मिळत नाही. कारण भविष्य निर्वाह निधीचं जसं त्या पद्धतीचं त्यांचं खाते उतार असतो तसं खाते उतारा आम्हाला दर महिन्याला मिळत नाही. त्यामुळं अनेक 10% कर्मचाऱ्यांचे पैसे कपात केलेत. ते पैसे असेच प्रत्येकाच्या जे खाते प्रमुख आहेत त्यांच्या खात्यावरती पडून आहेत. त्यांचे पैसेसुद्धा त्यांच्या अनेक कर्मचाऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आलेले नाहीत. आणि ते सोडून आपण पाहतो की एखादा कर्मचारी जर सेवेत असताना मयत झाला तर त्याला ते पैसे मिळण्यासाठी दमछाक करावी लागते. त्याचेसुद्धा ते पैसे त्यांना अद्याप मिळाले नाहीत. असेही कितीतरी कर्मचारी या राज्यामध्ये आहेत. ज्यावेळेस ही पेन्शन योजना लागू झाली त्यावेळेस फडणवीसांचं सरकार होतं, म्हणजे 10 वर्ष त्यांचं सरकार होतं, मधल्या काळामध्ये ते नव्हतं आणि आता पुन्हा ते सत्तेवर आहेत. तुमच्या 24% हिशोब जो आहे तो अजून मिळालेला नाही. एकूणच हा सगळा भुलभुलैया आहे का लोकांना वेगळं भासवलं जात आहे की तुमच्याकडे जास्त पैसे तुम्हाला मिळणार आहेत वगैरे? नेमकं काय सुरू आहे? खरं आहे, हा सगळा भुलभुलैया आहे. मुळात सुरुवातीला DCPS योजना 2005 या साली या ठिकाणी लागू केली, परंतु जवळजवळ 8-9 वर्षांनी त्याची अंमलबजावणी करायला सुरुवात केली. म्हणजे 2005 साली निर्णय घ्यायचा आणि 8 वर्ष त्याच्याकडे बघायचं सुद्धा नाही. याचा अर्थच काय तर त्याच्या संदर्भाने सरकार गंभीर नाही. 2010 नंतर ती हळूहळू सुरू झाली. पुन्हा DCPS म्हणता आता ती NPSमध्ये वर्ग केली
आणि आता म्हणलेल्या ह्या गोष्टी खऱ्या आहेत की या राज्यातल्या 2005 नंतरच्या एकाही कर्मचाऱ्याला आज सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याचा हिशोब मिळालेला नाही आणि तो सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्याला देखील माझे किती पैसे माझ्या खात्यावर शिल्लक आहेत, सरकारचा वाटा त्यामध्ये किती झालेला आहे, त्याच्यावरचं व्याज मला किती मिळालेलं आहे, हे दरवर्षी त्या कर्मचाऱ्याला हिशोब मिळण्याचा त्याचा अधिकार असताना आज त्याला तो मिळत नाही. आणि अशा फसव्या योजना अनेक लागू केलेल्या आहेत. या शिक्षण क्षेत्रामध्ये तर अशा प्रकारचे आता चतुर्थश्रेणी कर्मचारी बंद केले, त्याच्या ठिकाणी अनुदान द्यायचं योजना सुरू केली आणि हळूहळू ही अनुदान द्यायची योजनासुद्धा उद्या 1 वर्षांनी बंद करणार. म्हणजे अशा फसव्या योजना आणायच्या, लोकांना तिकडं त्यांचं मन वळवायचं आणि हळूहळू ते बंद करून त्यातनं शासनाने अंग काढून घ्यायचं. अशा प्रकारचा हा छुपा अजेंडा एक प्रकारे या राज्यात लागू होतोय आणि हे घातक आहे. म्हणून आता राज्यातले सर्व कर्मचारी, शिक्षक तर पेटलेलेच आहेत पण सर्व कर्मचारी आता पेटून उठलेले आहेत. आता हे सरकारला जाब विचारल्याशिवाय सोडणार नाहीत आणि अनेक निवडणुकांमध्ये भविष्यकाळात देखील सरकारला या मतदान रूपातनं याचा जाब विचारला जाईल आणि आम्हाला पेन्शन देता का तुम्ही निघून जाता, अशा प्रकारचा सवाल आता प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. अगदी थेट निश्चितच. सवाल विचारतायत, आम्हाला निश्चितच पेन्शन अश्विनी, देता का शिक्षक निघून थेट जाता? सवाल सरकारला विचारतात आणि सरकार नेमकं काय भूमिका घेणार हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा तू प्रयत्न करतेस, त्यांची ज्या भावना आहेत, त्यांची जी मतं. धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. तर पुण्याहून माझी सहकारी अश्विनी सातव डोके हिनं आपल्यापर्यंत शिक्षकांची भूमिका पोहोचवलेली आहे. यानंतर आणखीन आपल्याला प्रतिक्रिया जाणून घ्यायच्या आहेत या महापरिषदेमध्ये. तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची.